नमस्कार, मी घनश्याम सोनवणे. मी तुम्हाला काही माहिती देण्यासाठी आज तुमच्यासमोर उभा आहे. वस्त्र मंत्रालय, भारत सरकार, नवी मुंबई महानगरपालिका, टीसर, SBI फाउंडेशन यांच्या अनुषंगाने जो प्रकल्प सुरू झाला आहे त्याला टाकाऊ वस्त्र प्रक्रिया केंद्र म्हणून ओळखलं जातं. त्याला आपण टेक्सटाईल रिकव्हरी फॅसिलिटी म्हणतो. या रिकव्हरी फॅसिलिटीमध्ये आपण टाकाऊ वस्त्र जमा करून त्याच्यावरती प्रक्रिया करण्याचं काम करणार आहोत. या प्रक्रियेसाठी आपण ऑलरेडी सोसायटीजमध्ये, वेगवेगळ्या सोसायटीजमध्ये या पद्धतीचे बिन्स ठेवलेले आहेत. या बिन्समध्ये आपल्याला आपले जे टाकाऊ कपडे आहेत, जे तुम्ही वापरणार नाही आहेत, जे चांगले आहेत, काही खराब आहेत, होळीचे असतील किंवा डाग लागलेले असतील, जे तुम्ही कचरा कुंडीमध्ये टाकणार आहे त्यापेक्षा तुम्ही ते टाकू नका, तुम्ही आमच्याकडे जमा करा. फक्त आमच्याकडे एकच त्याच्यावरती आमची विनंती असेल की तुम्ही हे कपडे टाकताना ते स्वच्छ धुवून दिले तर आमच्यासाठी बरं पडेल. कारण इथे आल्यानंतर ते कपडे परत तिथे सॅग्रिगेट केले जातील, त्याला अपसायकलिंग अँड डाऊनसायकलिंग केलं जाईल आणि त्यातनं काही जे कपडे वापरण्याच्या लायकीचे असतील ते योग्य मार्गाने योग्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचं आम्ही काम करणार आहोत. त्यानंतर जे कपड्यांमधनं काही होणार म्हणजे जे विकायचं तर नाही, पण ज्याच्यातनं काही गोष्टी तयार होणार आहेत त्यासाठी आपण इथे एक केंद्र सुरू केलेलं आहे. त्यामध्ये बॅग्स आहेत, त्याच्यानंतर अपसायकलिंग मध्ये आपण जशा बॅग्स आहेत, काही मॅट्स आहेत, या पद्धतीच्या टाकाऊ वस्त्रापासून केलेल्या या मॅट्स आहेत. अशा काही पद्धतीने जीन्सच्या बॅग्स तयार केलेल्या आहेत, या आपण बनवू शकतो. डायरी कव्हर्स बनवू शकतो. डायरी कव्हर्स आपण अशा पद्धतीने बनवू शकतो. हे कुत्रे किंवा मांजरीचे खेळणे आपण तयार केलेले आहेत. असे हँडबॅग्स आपण तयार करू शकतो. डायरी कव्हर्स आपण तयार केलेले आहेत किंवा आपण फाईल फोल्डर्स असतात, ह्या पद्धतीने फाईल फोल्डर्स आपण तयार करत आहोत. त्यानंतर हे असे ट्रॅव्हलिंग पाउचेस आपल्याकडे आहेत. ह्या काही डोअर मॅट्स आपण तयार केलेल्या आहेत. मला एक अजून विनंती तुम्हाला करायला आवडेल की काय की ह्या ज्या बिन्स आहेत, आपण ज्या बिन्स ठेवलेल्या आहेत ह्या थोड्या कोरड्या जागेमध्ये ठेवण्यात याव्या आणि डस्टबिनच्या बाजूला ठेवू नका. कारण डस्टबिनमध्ये कचरा, घाण, किडे, वेगवेगळ्या पद्धतीचे जंतू असतात, ते परत यामध्ये येतील. तुम्ही चांगले कपडे टाकतील तेही खराब होतील. तर माझी सोसायटी चेअरमन्स किंवा सोसायटी कमिटीला ही विनंती असेल की तुम्ही ह्या पद्धतीच्या बिन्स तुमच्या ड्राय एरियामध्ये, जिथे लोकांना दिसेल अशा ठिकाणी असावे आणि पावसाच्या पाण्यापासून जरा बाजूला ठेवता येतील. जिथे ओलावा, सरदावा कमी असेल अशा ठिकाणी ठेवा, अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. थँक्यू.